हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे छान असाल. तर आज गावाकडचा ना तिसरा दिवस आहे, म्हणजे माहेरची यात्रा झाल्यानंतर सासरची ही यात्रा होती. सो एक दिवस तिकडे गेला. तर आज मम्मी शेतात चाललेली होती आणि मीही विहान झाला तसा काही शेतात गेलेले नव्हते. तर म्हटलं आज शेतात जाऊयात. तर विहानची मामी, विहान आणि मी आलेलो आहोत शेतात. खरं तर आम्ही आज आंब्याची झाडे पाहण्यासाठी शेतात आलेलो होतो, म्हणजे किती मोठे झालेत हे पाहण्यासाठी. तर हे झाडे आहेत ना, हे लॉकडाऊनमध्ये मम्मीने लावले होते आणि आता तुम्ही पाहू शकता की याला कैऱ्यासुद्धा आलेल्या आहेत. आणि खरं तर याला खूप जास्त कैऱ्या आल्या होत्या, पण मम्मी सांगत होती की एक दिवस इथे माकडे आली होती आणि त्यांनी कैऱ्या खाऊन घेतल्या. तर ही जी झाडे आहेत ना, तर याला उन्हाळ्यामध्ये मम्मीने डोक्यावर पाणी आणून घातलेलं आहे. म्हणजे एखाद्या लहान मुलाला आपण जसं जपतो ना, तेवढं ती ह्या आंब्याच्या झाडांना जपलेली आहे. आणि ही जी आंब्याची झाडे आहेत ना, ती आणखी मोठी असते. आणि आजही मला आठवतं की माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मी तिथे होते आणि ही आंब्याची झाडे शेळ्यांनी खाल्ली होती. तर मम्मीने त्या दिवशी जेवण पण केले नव्हते. आणि खरंच प्रत्येक शेतकरी हा असाच असतो. अँड आय रिअली प्राऊड ऑफ यू की माझे आईवडील शेतकरी आहेत. या आंब्याच्या झाडामध्ये मम्मीने एक लिंबाचे आणि पपईचे झाडसुद्धा लावलेले आहे. आणि या पपईच्या झाडाला खूप पपया येतात आणि गोडही खूप आहेत. आणि तुम्ही पाहू शकता की उन्हामुळे त्या खराब होऊ नये म्हणून मम्मीने ते कशा बांधून ठेवल्यात. तर ही आहेत आमची आंब्याची झाडे आणि मी तुम्हाला आमचं शेत दाखवते. तर हे समोर जे सगळे शेत आहे ते आमचे आहे. तर आंब्याची झाडे वगैरे पाहून मम्मी विहानला सांगत होती की ही आमची रानात आल्यानंतर झाडाखाली बसायची जागा आहे. आणि आमचा विहान बघा पहिल्यांदा शेतात आलाय, तर त्याला असं झालंय की कुठे फिरू आणि काय काय खेळू. त्यामुळे तो मस्त शेतात रमून गेलाय. आणि बाजूलाच तुरीचे शेत होते, तर त्याला शेंगा होत्या. आणि मग काय आमचा विहान मस्त शेंगा खात बसलाय. तर मम्मी आता चाललेली आहे म्हशीला पाणी पाजण्यासाठी. आणि मम्मीचे पाणी पाजून झाल्यानंतर ती आमच्याकडे घेऊन आली, कारण विहानला हंबा पाहायची होती. परंतु ती आम्हाला थोडीशी घाबरत होती, कारण तिला आमची अजिबात सवय नाही आहे, म्हणजे ती फक्त मम्मीलाच पकडून देते. आणि ती आम्हाला घाबरत होती, त्यामुळे ती तर उड्याच मारायला लागली. आणि त्यानंतर तिने मम्मीलाही पकडून दिले नाही आणि ती आम्हाला घाबरून पळूनच गेली. आम्ही गेलो, मम्मी म्हशीला मका कापत होती तिकडे. आणि आमची म्हैस बघा आम्हाला घाबरून पळून कुठे चरत बसली आहे. तर आता ही जी मका आहे ना, तिला पाणी नाही आहे, त्यामुळे ती थोडीशी छोटी आहे. आणि आमच्या विहानला त्याला छोटेसे कणीस सापडले आणि तो त्याची मम्मीने इथे मका कापली होती आणि आमच्या विहानला मका हंबाला खायला द्यायची होती. मग काय आजीने एक छोटीशी मुळी बांधली आणि विहानच्या डोक्यावर दिली, पण त्याला काही ती घेता येत नव्हते. मग आजीने खांद्यावर घेतलेले पाहिले आणि मग तोही तसाच घेऊन निघाला. चला तर मग आता ही छोटीशी मुळी आमच्या हंबाला खायला देतो.
बांधलेली मुळी घेऊन तो मस्त आजीच्या पाठीमागे चालत होता. म्हणजे त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं, त्यामुळे त्याला खूप मजा येत होती आणि त्यामुळे तो मस्त असं शेतात रमून गेला होता. मोकळी हवा आणि कुठेही फिरा, काही बंधनं नाही, त्यामुळे तो मस्त खेळत होता. आणि ही मजा फक्त गावीच अनुभवायला मिळते आणि तेव्हा वाटतं की आपण किती नशीबवान आहोत की आपलं सगळं बालपण या शेतात आणि इथल्या या मातीत गेलं आहे. मग आमच्या म्हशीला मम्मीने कसंबसं पकडून आणलं आणि बांधून टाकलं, तरीही ती आमच्याकडे बघतच होती. तर तिला खायला वगैरे टाकून मग आम्ही निघालो घरी. आणि आज ना शेतात गेल्यावर सगळ्या बालपणीच्या गोष्टी आठवल्या आणि मस्त असा वेळ शेतात गेला. सो अशी होती आजची मस्त अशी इव्हिनिंग. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.